यानंतर आता आपण बघूया 10च्या 25 बातम्या। विधान परिषदेसाठी मवियाचं गणित ठरलं। काँग्रेस 2 जागा लढवणार तर शरद पवार गट आणि ठाकरे गट मिळून 1 जागा लढणार। 25 जूनला दिल्लीत उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार। वरळीत आदित्य ठाकरेंविरोधात मनसेची बॅनरबाजी। बॅनरवर आदित्य ठाकरेंना विधानसभेत पाडण्याचा उल्लेख तर डर अच्छा आहे म्हणत बॅनरबाजीवरून आदित्य ठाकरेंचा टोला। नितेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त मातोश्री परिसरात बॅनरबाजी। बॅनरवर नितेश राणेंचा हिंदू धर्मरक्षक असा उल्लेख। नाशिक शिक्षक मतदारसंघाचा पेच सोडण्यासाठी मुख्यमंत्री मैदानात शिक्षक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसोबत एकनाथ शिंदेंनी उमेदवार किशोर तरडेंसाठी बैठक घेतली। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गट शिवस्वराज्य यात्रा काढणार। ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शिवस्वराज्य यात्रेला सुरुवात होणार। शरद पवारांच्या नेतृत्वात राज्यात शिवस्वराज्य यात्रा निघणार। दिल्लीत 25 जूनला मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधींच्या उपस्थितीत काँग्रेसची महत्त्वाची बैठक। नाना पटोले, बाळासाहेब थोरातांसह महाराष्ट्रातील महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार। विधानसभेबाबत रणनीती ठरण्याची शक्यता। पुण्यात नाना पटोलेंच्या बैठकीआधी काँग्रेस भवनमध्ये 2 गटात राडा। काँग्रेस पदाधिकारी महेश धिवार यांना काँग्रेसच्याच एका गटाकडून मारहाण। धिवार यांनी बैठकीत बॅनर्स दाखवत जुन्या नेत्यांना बदलण्याची मागणी। महायुतीत अनेक मोठे नेते आहेत, मात्र त्यांनी राष्ट्रवादीतील नेत्यांना लहान समजू नये। अमोल मिटकरींचा पुन्हा महायुतीवर निशाणा। बीडचं पार्सल म्हणून हिणवलं तरी जनतेसाठी माळशिरसमध्येच राहणार। लोकसभा पराभवानंतर माळशिरस विधानसभेसाठी राम सातपुतेंनी ठोकला शड्डू। सातारा जिल्ह्याचं राजकारण यापुढे मी आणि शिवेंद्रराजेच करणार। कोणीही शड्डू ठोकले तरी महेश शिंदे, मनोज घोरपडे माझ्यासाठी देव। साताऱ्यातील कोरगाव येथील मेळाव्यात उदयनराजेंचं वक्तव्य। नीट पेपर लीक प्रकरणी मोठी कारवाई। एनटीजीचे डीजी सुबोध कुमार यांना पदावरून हटवलं। प्रदीप सिंग खरोला एनटीएचे नवे डीजी। नीट परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचं काउन्सिलिंग होणार। ग्रेस मार्क मिळालेल्या उमेदवारांची येत्या रविवारी फेरपरीक्षा। परीक्षेतील अनियमिततेच्या आरोपांवर भूमिका स्पष्ट करा, सुप्रीम कोर्टाचे एनटीएला आदेश। देशात पेपरफुटी विरोधातील लोकपरीक्षा कायदा लागू। पेपर फोडल्यास 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा आणि 1 कोटींचा दंड होणार। आज रस्ता खचला, उद्या अटल सेतू वाहून जाऊ शकतो। अटल सेतूच्या कामावरून नाना पटोलेंची पुन्हा सरकारवर टीका तर 10% पाणीपट्टी वाढीचा निर्णय मागे घेण्याची मागणी करू, पटोलेंची प्रतिक्रिया। काल अटल सेतू आणि आज पाणीपट्टी, फेक नरेटिव्हची जणू फॅक्टरीज। पाणीपट्टी वाढवल्याच्या पटोलेंच्या दाव्यावर फडणवीसांचं ट्विट। मविया सरकार असतानाच मार्च 2022 मध्ये दरवाढीचा निर्णय झाल्याचा उल्लेख। सोलापूरमध्ये भाजपच्या चिंतन बैठकीत कार्यकर्त्यांचा गोंधळ। खासदार धनंजय महाडिकांसमोर गोंधळ। भीमा कारखान्याच्या संचालकांनी भाजपविरोधात काम केल्याचा आरोप। सोलापुरात अजित पवार गटाला दुसरा धक्का। अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष ए.वाय. पाटील महाविकास आघाडीच्या वाटेवर। विधानसभेला मवियाकडून उमेदवारी मिळण्याचा पाटलांना विश्वास। देवाच्या नावाखाली आमच्या घरावर कोणी नांगर फिरवत असेल तर देव सुद्धा त्याला माफ करणार नाही। शक्तीपीठ महामार्गावरून धैर्यशील मानेंचा सरकारला घरचा आहे। विठ्ठल रुक्मिणी भक्त निवासात वयोवृद्ध भाविकांचं लिफ्ट नसल्याने हाल। 50 लाख खर्च करून 2018 साली आणलेली लिफ्ट धुळखात। मुख्यमंत्री शिंदे घेणार पंढरपूरच्या वारीच्या कामाचा आढावा। ज्ञानेश्वर माऊली आणि तुकोबारायांच्या पालखीबाबत चर्चा होणार। पुढील आठवड्यात पुण्यात आढावा बैठक। जळगावातील आदिशक्ती मुक्ताबाईची पालखी आज पंढरपूरकडे मार्गस्थ। टाळ मृदुंगाच्या गजरात वारकरी विठुरायाच्या दिशेने निघाले।